तुम्ही आरशामध्ये स्वतःकडे बघता आणि सगळ्यात आधी आपली नजर कशाकडे जाते माहिती आहे का? तर आपल्या पोटाकडे, बरोबर ना? आणि मग आपल्या मनामध्ये विचार येतो की हे माझं पोट कधी कमी होणार. पण चांगली गोष्ट अशी आहे की हे पोट कमी करण्यासाठी तुम्हाला जिम मध्ये जाण्याची गरज नाही किंवा खूप काही अवघड एक्सरसाइज देखील करण्याची गरज नाही. तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं घरामध्ये मॅटवर बसून अगदी सोपे हे 5 व्यायाम प्रकार माझ्यासोबत करू शकता. तर आज मी तुम्हाला पोटाचे स्नायू सक्रिय करणारे 5 अतिशय सोपे व्यायाम शिकवणार आहे. हे व्यायाम तुम्ही अगदी बिगिनर्स असाल, 40 वर्षावरील स्त्री किंवा पुरुष असाल तरीही अगदी आरामात घरच्या घरी करू शकता. पण हे सगळ्यासाठी तुम्हाला स्वतःला दररोजचे 10 मिनिटं देणं आवश्यक आहे आणि हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचंच डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला चटईवरती मॅटवर अशा पद्धतीने पाय पसरून बसायचं आहे आणि आपल्या पहिला एक्सरसाइजचं नाव आहे नौका संचलन आसन. तर नौका चालवण्याप्रमाणे आपल्या शरीराची हालचाल करायची. त्यासाठी दोन्ही पाय आपल्याला इथे एकमेकांना जुळवून घ्यायचे. दोन्ही हातामध्ये आपण जसं काही नौकेला नावेला वल्हवतोय त्या पद्धतीने आपले हात पकडायचे आणि सावकाश आपल्याला हळूहळू पुढे जाऊन शरीराला जास्तीत जास्त मागे खेचायचंय. ठीक आहे, आपण सुरू करूयात. आपल्याला पुढे 5 काउंट मध्ये जायचंय आणि परत विरुद्ध दिशेने 5 काउंट मध्ये मागे यायचंय. आपण सुरू करूयात. आपण देखील माझ्यासोबत हे आसन करू शकता. तर सुरुवातीला श्वास भरपूर भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली जायचंय. वर येताना पुन्हा श्वास घ्यायचा आहे. तर सुरुवात करूयात. तर 1 2 3 4 5. आता हे आसन करताना आपल्याला जाणवतं की आपण जेव्हा खालून वर येतो तेव्हा आपल्या पोटावरती खूप दाब पडतो. त्यामुळे इथले जे कोअर मसल आहे ते ऍक्टिव्ह व्हायला खूप मदत होते. आता हे आसन विरुद्ध दिशेने करूयात. आता आपण पुढून मागे आलो, आता आपल्याला मागून पुढे जायचंय. ठीक आहे, तर सावकाश. 1 2 3 4 5. ओके, रिलॅक्स. तर यानंतर आपण दुसरा जो एक्सरसाइज करणार आहोत किंवा दुसरं जे काही आसन करणार आहोत त्याचं नाव आहे चक्की चालनासन. तर चक्की चालन करण्यासाठी दोन्ही पायात आपल्याला अंतर घ्यायचंय या पद्धतीने. चक्की म्हणजे आपण ज्या प्रकारे जात्याचा दांडा पकडतो आणि तो गोलाकार रीतीने फिरवतो त्या प्रकारे आपल्याला इथे गोलाकार रीतीने आपले हात फिरवायचे. तर हे फिरवताना आपल्याला जास्तीत जास्त पुढे जायचंय अंगठ्याच्या जवळ आणि मागे येताना जास्तीत जास्त मागे जायचंय. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात. तर सुरुवातीला श्वास घ्यायचा आहे, खाली जाताना श्वास सोडायचा आहे आणि आपल्याला मागे येताना श्वास घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचंय. तर आपण काउंटिंग वर करूयात. 5-5 काउंट करूयात. एक क्लॉकवाईज, एक अँटी क्लॉकवाईज. तर सुरू करायचं आहे. 1 2 3 4 5. आता सावकाश विरुद्ध दिशेने करायचे. ठीक आहे, 1 2 3 4 5. सावकाश हात मोकळे करायचे, रिलॅक्स करायचे, पाय जुळून घ्यायचे. हे करताना काही ताण वाटला तर थोडेसे पाय मध्ये असे टॅप करून घ्यायचे, हात रिलॅक्स करायचे. ठीक आहे, एका नंतर एक आसन करताना जर आपल्याला मध्ये मध्ये थकवा आला तर सावकाश दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश तोंडाने फुंकर मारून सोडायचा आहे. म्हणजे या प्रकारे या पद्धतीने स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. आता यानंतर आपण तिसरी जी क्रिया करणार आहोत तर त्याचं नाव आहे गत्यात्मक वक्रासन. तर यासाठी देखील आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर करायचंय आणि आपल्या दोन्ही हात साईडला घ्यायचे म्हणजे असं. तर दोन्ही पायामध्ये आपल्याला असं अंतर करायचंय या प्रकारे आणि दोन्ही हात साईडला आणि आपल्याला सावकाश एकेका अंगठ्याला टच करायचे. बरोबर, म्हणजे एकदा याला आणि नंतर याला. ठीक आहे, लक्षात आलंय? तर आपण सुरू करूयात. तर मी एका बाजूने करून दाखवते आपल्याला.
ठीक आहे, हात साईडला आहेत, आपण सुरू करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर या प्रकारे मी इथे 10 काउंट केले, तर आपण इथे 10च्या ऐवजी 20 काउंट पण करू शकता. हे करताना कमरेला जास्त झटका देऊ नका. पण आणि तुम्हाला जर पाठीच्या कण्याचे काही विकार असतील तर मात्र ह्या सगळ्या गोष्टी करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. आता यानंतर आपण करणार आहोत सीटेड साइड बेंड. म्हणजे काय करायचंय, दोन्ही हात या प्रकारे आपल्याला खांद्याच्या रेषेत घ्यायचे. सावकाश आपला एक हात म्हणजे डावा हात मी ते खाली टेकवलाय कोपरापर्यंत आणि दुसरा हात या पद्धतीने आपल्याला कानावरून सरळ आणायचंय. वर छताकडे बघायचे, असं न बघता वर बघायचंय आणि सावकाश या पद्धतीने हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील करायची सेम. उजवा हात टेकलाय आणि वर बघायचे. ठीक आहे, हीच कंटिन्यू करायची पुढे या प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8. त्या क्रियेमुळे आपलं जे काही साईडचं फॅट आहे ते फॅट कमी व्हायला देखील मदत होते. साईडचे मसल ऍक्टिव्ह होतात. 9 10. सावकाश रिलॅक्स व्हायचंय, सरळ व्हायचंय. तर यानंतर सगळ्यात शेवटची क्रिया आपण जी करणार आहोत तर ते आहे की बसलेल्या स्थितीमधून आपल्याला नौकासन करायचंय. तर हे करण्यासाठी आपल्याला सावकाश दोन्ही पाय असे या प्रकारे गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचे. दोन्ही हातांनी दोन्ही मांड्यांना पकडायचे आणि सावकाश आपल्या दोन्ही पायांना उचलायचा प्रयत्न करायचा. म्हणजे असं 1. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्याला हे साधारणतः 5 रेपिटेशन मध्ये करायचं आहे. आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5. तर हे करताना देखील आपल्या पोटावरच्या स्नायूवर कोर मसलवर याचा खूप ताण निर्माण होतो. जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्याला हे 5 काउंट मध्ये किंवा 10 काउंट मध्ये केल्यानंतर शेवटच्या काउंटला जर आपल्याला हे इथे पकडून ठेवता आलं आणि आपलं लक्ष पोटाच्या स्नायूकडे एकाग्र करता आलं तर याचे फायदे आपल्याला आणखीन जाणवतील. सो थोडा वेळ त्याचा होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर सावकाश पाय जागेवर आणायचे, रिलॅक्स व्हायचंय. हे 5ही व्यायाम तुमच्या पोटावरील चरबी वितळवण्यासाठी मदत करणार नाही, पण तुमचे कोर सक्रिय करण्यासाठी इथे मदत करतील आणि पोटाच्या स्नायूंची हालचाल होणं, कोर मजबूत होणं याचा अल्टिमेट परिणाम आपल्या शरीरामधील फॅट लॉस होण्याकडे होतो. त्यामुळे आपल्या शरीराची योग्य प्रकारच्या व्यायामाने हालचाल करणं, त्याचबरोबर योग्य प्रकारचा आहार जो आपल्या या चरबी कमी करण्याच्या प्रवासात म्हणजे पोटावरील चरबी कमी करण्याच्या प्रवासात आपल्याला मदत करेल, तो मार्गदर्शनाखाली घेणं आणि त्याचबरोबर दररोज कमीत कमी 30 मिनिटं वॉक करणं, या सगळ्या गोष्टींचा संगम आपण केला तर नक्कीच आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करू शकता. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी, आपले कोर मसल स्ट्रॉंग करण्यासाठी मी सांगितलेले हे 5ही व्यायाम प्रकार करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.